आज आपण बघणार आहोत इटालियन पास्ता विथ व्हाईट सॉस। त्या ठिकाणी मी कांदा छान उभा चिरून घेतलाय, टोमॅटो शिमला मिरची बारीक चिरली आणि पास्ता या ठिकाणी मी घेतलाय। सुरुवातीला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय, अर्धा कढई पाणी मी घेतलंय। त्याचबरोबर या ठिकाणी मी टाकलंय अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल। हे छान उकळी येऊ द्यायचे। उकळलं की त्यामध्ये आपला पास्ता टाकायचा आहे। या ठिकाणी मी 250 ग्रॅम तो पास्ता घेतलेला आहे। याला छान उकळी आली की आपण त्यात टाकून तो शिजून घेऊया। शिजल्यानंतर त्याला चाळणीमध्ये उपसायचं आहे आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। वरनं गार पाणी त्याच्यावरती टाकायचं आहे, म्हणजे पास्ता छान आपला मोकळा आणि सुटसुटीत राहील। या ठिकाणी आता दुसरीकडे व्हाईट सॉस तयार करण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय। त्यात 2 चमचे बटर टाकलंय आणि 3 चमचे मैदा टाकलाय। हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता यामध्ये 1 कप आपण गार दूध घालणार आहोत आणि पटकन ते फिरवायचं आहे, जेणेकरून त्यात कुठल्याही प्रकारच्या गाठी तयार होणार नाही। त्याचबरोबर मिरे पावडर आणि ऑरेगानो हे मी चवीनुसार यामध्ये ॲड केले। ऑरेगानो 1 चमचा आणि अर्धा चमचा मिरे पावडर। आता चमच्याला कोट करून बघायचं की त्याला कोटिंग होत असेल तर आपला सॉस या ठिकाणी रेडी आहे। उकळी आल्यानंतर त्याला छान आपण बंद करायचा गॅस, म्हणजे या ठिकाणी पास्त्याचा सॉस आपला तयार आहे। आता पास्ता बनवूया। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय, कांदा त्यात टाकलाय। तो गोल्डन ब्राऊन झाला की टोमॅटो, मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। हे सगळं छान आपण परतून घेणार आहोत। आता तुम्हाला हवं तर तुम्ही यात पास्ता पिझ्झा सॉस टाकायचा तर टाका, किंवा फक्त चिली फ्लेक्स घातलं तरी चालेल। कारण तुम्हाला व्हाईट कलरचा जर सॉस पास्ता हवा असेल, व्हाईट सॉस पास्ता, तर तुम्ही सॉस ॲड करू नका। पण मला थोडं तिखट हवं होतं म्हणून मी या ठिकाणी पास्ता सॉस ॲड केलेला आहे। आता आपला जो पास्ता आपण चाळणीमध्ये काढलेला होता तो यामध्ये टाकून छानसं मिक्स करून घेऊया आणि वरनं आपला व्हाईट सॉस घालूया। त्याचबरोबर यामध्ये आपण आता घालणार आहोत चिली फ्लेक्स, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। छान असं चिली फ्लेक्स 1 चमचा जवळपास मी टाकलेला आहे आणि मिरे पावडर पाव चमचा मिरे पावडर यामध्ये टाकायची आहे आणि ऑरेगानो। हे सगळं छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि छान आपला असा क्रीमी टेक्स्चरचा पास्ता या ठिकाणी तयार होणार आहे। जर तुम्हाला काही नको असेल, फक्त व्हाईट सॉस पास्ता हवा असेल तर तुम्ही पास्ता सॉस टाकू नका, फक्त चिली फ्लेक्स टाका। आणि वरनं आपण चीज असं छान किसून टाकणार आहोत आणि हे परत एकदा परतून घेणार आहोत। असं छान आपला जो पास्ता आहे तो बघा किती छान असा सुपी दिसतोय। छान प्रकारे आपला पास्ता तयार आहे। वरनं आपण पुन्हा ऑरेगानो घालणार आहोत आणि थोडंसं चिली फ्लेक्स टेस्टसाठी। तर कशी वाटली रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।